बापा झोपऱ्या बापा वारा वारा महाराज आहे म्हणला हो. मग आता सप्ताह चालू आहे आणि महाराज तरी बी म्हणे भाई इकडे का बरं आले म्हणलं ऊसतोडी आले वारा वारा कसे आले म्हणलं सरपटात तुम्हार गुच्छ काही काही पोरं सोर म्हणलं हा दोन पोरी तुझा गुच्छ वा आणखी 5 मिनिटांनं म्हणे लग्न बी झालं असेल म्हणलं घ्या बापा. त्यानं पेटीपोडा काढला पेटीपोडा. त्याला पहिल्याच बिडीला माचीस लागली मग माचीचं काम नाही. बिडीवर बिडी अर्धा पुडा चक्क. अरे म्हणलं झोप दुःख काय झाला. अर्धा पुडा चक्क. एका पुड्यात किती बिड्या राहतात त्या पेता नाही का इकडे. मी हिसकून घेतल्या टेबला ड्रॉप मध्ये पटकलं. मला झोप गुच्छ. मला काय माहित रात्री 3 वाजता उठलं ते म्हणे हो बिड्या. म्हणलं मर टेबला ड्रॉप मध्ये मर. लाईन जाईल त्या दरवाजावर आदळलं. तिथून डायरेक्ट टेबलावर गेलं. त्यानं ड्रॉप उघडला. दिवाळीचा दिवस दिवाळीचे पिरियड. पोरांना फटाकडे बी त्याच्यात ठेल. लांब लचक फटाकडा काढला. अंधारात तोंडात घातला आणि माचीस लांबले ठा. चालतं का कारण विघ्न हरता गणपती बाप्पा आहे. पण त्या भोलेनाथाच्या घरात एवढ्या भानगडी बाबा. एक दिवस तर सती मागे लागली भोलेनाथाच्या. आपल्याला घर नाही दार नाही शेती नाही संपत्ती नाही एटीएम नाही आधार नाही कोणत्या बँकेत खातं नाही लाडकी बहीण योजना नाही. काहीतरी करा. भोलेनाथाला रागाला सोन्याची लंका स्थापन केली. लंकेची शांतता करायची. चांगला हुशार खाऊ भाऊ. ओ भाऊ लवकर येजो. आपल्याला घर नाही दार नाही शेती नाही संपत्ती नाही एटीएम नाही आधार नाही कोणत्या बँकेत खातं नाही लाडकी बहीण योजना नाही. काहीतरी करा. भोलेनाथाला रागाला सोन्याची लंका स्थापन केली. लंकेची शांतता करायची. चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे. तेव्हा ब्राह्मण सापडेना. लय तपास केला. पुलस्थ ऋषीचा मुलगा रावण सापडला. रावण तेव्हा एकच रावण होता. म्हणजे रावणाची भक्ती होती. विण्याचा तार तुटला. शरीरातील नाडी ओढून बांधायचा. एक फुला पूर्ण पडलं मुंडकं कापून ठेवून द्यायचं. आईसाठी आत्मलिंग आणलं रावणानं. रावणाच्या 3 प्रतिज्ञा. सोन्याला सुगंध आणेल. बरं झालं आणले नाही. वासानं चोऱ्या झाल्या असत्या. दुसरी प्रतिज्ञा समुद्राचं पाणी गोड करेल. बरं झालं गोड झालं नाही. लोक तिथून पाईपलाईन घेऊन येते. तिसरी प्रतिज्ञा स्वर्गाला शिडी लावेल. बरं झालं स्वर्गाला शिडी लावली नाही. नाही तर सगळे बेवडे चढून जाते. माळकरी मागेच राहून जाते. रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही बाबा. आपण कुठे दर्या में खसखस खिस गली का फपुटा. त्याच्या मनात आलं तर चांगल्या याचा धुवा उडवून देतो. बड़न की होत बड़ाई गरीब का कुछ नहीं लेन देन सब दृष्टन का खेल. विभीषण को लंका दी हनुमान को तेल. उसके जी में आए तो डाकू को वाल्मीकि बना देता. नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता. कसौटी भक्तों के लेता. जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. हरिचंद्र राजा को 2 मन सोने को पत्नी बेचनी पड़ती. दरिद्र सुदामा को सोने की नगरी बना देता. खुद का बाप गया दशरथ वहां नहीं था और जटायु को मांडी देता. धनुर्धारी कर्ण को कुरुक्षेत्र में सुलवा देता. मूर्ति सच्चिदानंद बाबा को खड़ा कर देता. खुद का भांजा कुरुक्षेत्र में मरवा देता अभिमन्यु और उसके ही बेटी के गर्भ में जाकर रक्षा करता. जनाबाई को सुई के पास भेज देता. सुई का पानी बना देता. तुकाराम महाराज की गाथा पानी में डालकर भी ऊपर तैराता. 100 बरस का बुढ़ा बन जाता फिर भी तेरा नाम नहीं आता. नहीं तो 5 बरस का ध्रुव बाळ उसको भक्ति प्रदान कर देता. कसोटी भक्तों के लेता. जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. त्याच्या मनात आलं बाबा बलि को जाना तो वैकुंठ लेकिन भेज दिया पाताल. हिरण्यकश्यपू कोंबडी पिढी बळीशी घालोनी पाताळी. ऋषी भूमंडळी. चांगले ठोकले बाबा. आपण कुठे दमडी के दाल में चिपडी खुशाल. त्याच्या मनात आलं तर चांगल्याचा धुवा उडवून देतो. विभीषण लंकेत राहून बिघडला नाही. मंत्रा देत राहून सुधारली नाही. राम उभ्या आयुष्यात हसला नाही. कृष्ण कधी रडला नाही. 16 सहस्र नारी कृष्ण ब्रह्मचारी. खंडीभरांना खासी दुर्वास उपवासी. पांडवांच्या घरी देव वनवास. आंधळ्याचे 100 कौरव खलास. पितामह भीष्म अजन्म ब्रह्मचारी. बाणाच्या शेयेवर जटायू एकदा तुटून पडला मांडीवर. ज्याच्या दर्शनाने शबरी तरली. एवढंच नाही ज्याच्या पायाच्या मातीच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली. कोण होता तो. रामावर धनुष्य लावून दिला. आपला काय करेल म्हणून. आपला काय करेल म्हणून नम्र झाला भूता. तिने कोंडिले अनंता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बाबा 2च लोक श्रीमंत झाले आतापर्यंत. वकील साहेब 2च लोक श्रीमंत झाले. कोण कोण. 2च लोक श्रीमंत झाले. कोण कोण. एक रतन खत्री
एक लंकेचा रावण, एक द्वारकेचा कृष्ण. लंका सोन्याची, द्वारका सोन्याची. लंका जळाली, द्वारका बुडाली. कोणाच्या कामात पडली बाबा? कोणाच्याच नाही. आपलं काय चाललं? आपला खिडकीचा गज बी सोन्याचा नाही. आपल्या हातात सोन्याची अंगठी, ते बी पंक्तीत. बाकी इधर चलो, बाकी उधर चलो, बाकी मेरे पीछे आओ. आमचं असंच चाललं बाबा. अतिक्रमण वटा, त्याच्या पुढे खाटा, त्याच्या पुढे बकरीचा खुटा, 4 पत्र, 3 बकऱ्या, 2 बैल, 1 कोंबडी, कोंबडीवर डालं, डाल्यावर बादली, बादलीवर टीव्ही, अंटेना पडेल, छत्री उडेल, चॅनल गायब. लोक अंतिम बदललं का बापा? डोकं खाता, टाळी वाजवा, हा टाळी वाजवा. मी म्हणतो बसले बसू दे, चालले जातील, मग काय करशील? मी बोललो कोणाला टाळी वाजवा का? कुठे बी बसा, कशी बी बसा, फक्त अशी उपगेलो आणि बसू नका. ते रावेरकडे माझ्या पुढे 95 वर्षाचं म्हातारा, ते हाले बी नांडवाले. कीर्तन आटपल्या. म्हणलं बाबा कीर्तन समजलं नाही का? ते 2-3 कार्यकर्ते आले, ते म्हणे ओ बुवा ते बैर आहे. म्हणलं ओ बापा, एक तर अरे ते पाडशील रे. ओ काका ये ना, ये ना, वाटून घेऊ आपण. एक तर असं काठी टेकत ते म्हणे का परला बाबा? म्हणलं बोला बाबा. म्हणे मी 1.5 वर्षापासून गळ्यात माळ टाकली, मला अजून देव दिसला नाही. म्हटलं मग तू मागची खाटक्याची उधारी दिली का? एकानं पाया पडल्या, 20 नोट ठेवली, मी खिशात घातली. मेडिकलवर गेलो, म्हणलं गोळ्या द्या दादा. मेडिकलवाला म्हणून तुमचं डोकं फिरलं का? म्हणलं कसं काय? म्हणे अर्धी 20ची आणि अर्धी 10ची. म्हणलं ओ बा. आता हे तुमच्या गावात आलो, येता बरोबर आमची कल्पना ताई इथं रोडवर राहतात, त्यांच्याकडे आपले भरत दादा. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी गेलो बाबा, चहा पाणी घेतले. नाही तर त्या चोपड्याकडे आम्ही दोघं गल्लीन चाललो. एका बाईच्या कडेवर पोरगा, त्या पोराला गप्पा बाबा धरून नेईन. आता आम्ही पोरं धरणारे. सगळी तरुण मंडळीचा सप्ताह आहे. नाही तर कठीण आहे. आजचा तरुण संध्याकाळी अन्ना पडतो धरून. कठीण आहे बाबा. त्याने इथं नाचायला पाहिजे, पण ते तिकडे नाचून राहील. रुसल म्हातारा बसल दारात, आली भूताची वरात. बाबा महादेवाच्या वरातीत भूत नाचले, ते आमच्या भूताने पाहिलं, मग आमची बी भूत वरातीत नाचायला लागली. पण यांनी पद्धती बदलवल्या. काही खाली आलतं वरे बंद पडतं, काही वरे आलतं खाली बंद पडतं, काही बँड बंद झाल्यावर बी आलतं. काही नवीन पद्धत निघाली, जीप काढून नाचायला लागली. जीप काढून कोण फिरतं काला कव्वा. महादेवाच्या वरातीत भूत नाचले, पण नवरदेवाच्या वरातीत चुरंडी नाचून राहिले बाबा. छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्याच्या अगोदर हिंदूच्या माय बहिणीला उचलून जलाल खाण्यात नाचवत होते. आता तीच पाळी फुकट आली. दुसऱ्या धर्माच्या पोरांना बँड वाजवायचं आणि त्या तालावर हिंदूच्या माय बहिणी नाचावी. आपली संस्कृती नाही. अल्लाउद्दीन खिलची 32 दाताचा बोकड चितोडची राणी पद्मिनी हिच्या मागे लागला. चेहरा दाखव, आरशात चेहरा दाखवला. समोर दाखवायची पाळी आली, स्वतःला जाळून घेतलं. हजारो प्रेत पेटले. हा माझ्या भारत देशाचा इतिहास आहे बाबा. आमचं कच चाललं बाबा, हम दो हमारे दो, ज्यादा होय तो गुजरात भेज दो. कोणी विचारत नाही हो. लय फिरू राहिले 10वी 12वी ट्रकाच्या ट्रका. MA मोकार, BA बेकार, DA डंगरा फसेल. काहींना पाहुणे येईना, काहींना आली ती देईना, दिली ती राहीना, राहिली तिला पोरं होईना. जन्माला आला आईला त्रास, शाळेत घातला गुरुजी त्रास, लग्न झाल्यावर सासरवडील त्रास, मेल्यावर कावड्याला त्रास. उन्हाळाभर काय नाही बाबा. कुठंतरी जागृत राहा. चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया, चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया. अब गाय वाला आएगा तो घर घर में राम मंदिर बना देगा, घर घर में राम मंदिर. पावर पाहिजे बाबा, पावर. मेरा प्यारा देशवासी भाई और बहन, अशी पावर पाहिजे, पावर. आमचं वावर चाललं गेलं, पण पावर गेली नाही तिकडची. कुठं तरी जागृत व्हा बाबा. 70,000 दररोज जन्माला येतात या भारत देशात. 70,000 वकील साहेब, 70,000 मुलं दररोज जन्माला येतात या भारत देशात. त्यात 24,000 हिंदूचे, बाकीचे कोणाचे तपास करून घ्या. पुढच्या 5 वर्षात भारत देश बी बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. बांगलादेशमध्ये कापले, हा धनगर आहे, हा माळी आहे, कुंभार आहे, पाटील आहे असं म्हणून नाही कापला. हो, हिंदू दिसला रोडवर कापला. 2 वर्षाच्या मुलीपासून तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत रोडवर बलात्कार झाले. कुठे आपण? एक येतो सेफ, बटेगे तो कटेगे बाबा. जागृत राहा. कुंभकर्णानंतर जर झोप लागली असेल तर हिंदूला लागली होती, पण 17 मागण्याचं लेटर पाहिलं, हिंदू जागा झाला. नाही तर आज बी परिस्थिती कठीण असती. सप्ताह करायला, कीर्तन ठेवायला परवानगी काढायची पाळी आली असती. फरदापूर म्हणून गाव आहे सिल्लोड तालुक्यामध्ये, तिथं होळी पेटवायला परवानगी लागते. हिंदूच्या हिंदुस्थानात हिंदूला परवानगी लागते. एक येतो सेफ आहे बाबा. जागृत राहा. परिस्थिती कठीण आहे. धुळ्याकडे तलवारी सापडल्या, संभाजीनगरकडे रायफली सापडल्या. आम्ही एवढे बेधून दे, आमच्या घरात साप निघाला तर काठीने साप मारायला. बटाटे कापाचा चाकू आहे, तो भी 3 ठिकाणी वाकेले. मेरे देश की धरती रिकामी भरती, मेरे देवावरती हाथ पाँव में दम नहीं, हम किसी से कम नहीं बाबा.
परिस्थिती. आपल्याला बी वाटतं आपलं बी वाजवणारं निघावं, आपलं बी गाणारं निघावं, ते पिणारं निघतं. जिजामाते बाल शिवबाला बादशाच्या दरबारामध्ये नाचणारी बाई पाहायला कुणीतरी नेलं. जिजामातेला बातमी लागता बरोबर जिजामाता धाड 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 पळत गेली. राजांच्या कानफटीत आवाज ठोकला, नृत्यांगना थांबली, वातावरण स्तब्ध झालं. पण राजे उभे राहिले. आई मला मारलं याच्याबद्दल नाही, पण माझा बाप पाहतोय, बादशाह पाहतोय, सारा गाव पाहतोय, मला का मारलं याचं कारण सांग. जिजामातेनं उत्तर दिलं, लक्ष देऊ नये का, तुझ्या बापाला पाहू दे, बादशाहाला पाहू दे, साऱ्या गावाला पाहू दे, मी तुला का मारलं याचं कारण ऐक. मला बाया नाचवणारा नाही, मला बाया नाचवणारा नाही, मला बाया वाचवणारा राजा घडवायचंय. हे जिजामातेचे विचार होते बाबा. असे विचार जर प्रत्येक जिजामातेला झाले तर का रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पोरं चांगले आले, नाही तर कीर्तनाला पोरं कठीण कामे. त्याच्या कटिंगा बदल काय नाही हो. उन्हाळाभर नाचून घ्यायचं, पावसाळ्यात कोणी विचारत नाही. श्रावण महिन्यात पोथ्यास पोथ्या, उदबत्त्याचा नाच, गुलाल खलास, तांदळाची रास, ऐकेले 5 3 झपेल, 2 न डुकले घेल, वाचणाऱ्यांमधले पानं सोडेल. रामाला सीता घेऊन गेला, कोणालाच पत्ता नाही. आले गणपती 75 गेल्या, 77 मंडळ, 78 अध्यक्ष, एकाला बी आरती येत नाही. एका हातात घंटी, एका हातात आरती. आरती फिरवतो, घंटी थांबते, घंटी आलवतो तर आरती थांबते. आणि दोन्ही चालू होतं तर गणपती उठतो. गणपतीले गाणं जाना नाही. एक तर 10 रुपये म्हणे गणपती बाप्पा मोऱ्या, पुढच्या वर्षी लवकर. गणपती म्हणे बेटा मी तर येईन, पण तू राशील तर. आले नवरात्रात तरुण मित्र मंडळ. ते नवरात्रात 9 दिवस काही जेवत नाही, काही एकच टाइम जेवतात. 10व्या दिवशी दसरा, दसऱ्या दुसऱ्या दिवशी एकादशी, एकादशी दुसऱ्या दिवशी हातात काळी पिशी. म्हणजे तुमच्याकडे पोळा येतो का? पोळा, पोळ्याला बैलाला सजवता का माणसाला? बैल सनसन करतो का माणूस? पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय म्हणतात त्याला? करला किती लोक उपवास धरतात? 25 बोकड एका गावात पुरत नाही. लोक म्हणतात महाराज पाऊस का पडत नाही, पण चांगला पडतोय. पडीन कुठपर्यंत? मेरा प्यारा देशवासियो, तोपर्यंत आपल्याला चिंताच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. विचारे सगळे तरुण पोरं आहे आणि असे पोरं. आणि बाबा धन्यता द्यावी लागेल. हे पोरं घडवणे म्हणजे आपल्याला असं वाटतं एक मुलगा एक मुलगी, मुलगा इंजिनियर, ऑफिसर, तहसीलदार, PSI, एकच मुलगा होऊन त्याचा तहसीलदाराचा बाप बनण्यापेक्षा, एकच मुलगा होऊन तहसीलदाराचा बाप बनण्यापेक्षा हजारो मुलं घडवून वारकरी संप्रदायाची, भागवत धर्माची पताका त्यांच्या खांद्यावर ठेवली. हे सगळ्यात महत्वाचं आहे बाबा. आमचे गोपाल महाराज 10-12 मुलं आहे, मुली या ठिकाणी संस्थेत. आणि अजून सुद्धा सांगून जातो, महाराजांनी सांगितलं महाराज अनाथ मुलं असले आणून ठेवा, आम्ही त्यांचा सांभाळ करायला तयार आहे, त्यांचं शिक्षण करायला तयार आहे. बाबा महाराज एक दिवस नदीवर पाणी पिण्याचा झरा, त्या झऱ्याला समुद्राने विचारलं, लहानसं होऊन काय बसला माझ्यासारखा मोठा अथांग हो, लहानसं होऊन काय बसला माझ्यासारखा अथांग हो. पण त्या झऱ्यानं समुद्राला उत्तर दिलं, अरे तुझ्यासारखा मोठा होऊन खारट बनण्यापेक्षा, तुझ्यासारखा मोठा होऊन खारट बनण्यापेक्षा लहान राहून लोकांना गोड पाणी पाजण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. आणि तेच काम आमचे गोपाल महाराज करून राहिले. बाबा धन्यता द्यावी लागेल. आमचे बोरखेड्याचे भरत दादा, त्यांच्याकडे गेलो चहा पाणी घ्यायला. दादांनी सुद्धा सांगितलं म्हणे महाराज खूप आमच्या गोपाल महाराजांनी या ठिकाणी सर्वांचे विश्वास संपन्न केले आणि हे मुलं घडवून राहिले. सगळ्यात महत्वाचं काम आहे बाबा. आपल्या घरी 3 मुलं आले, 2 मुलं आले, आपलं डोकं उठतं. पाहुणे आले तर आपलं डोकं उठतं, पण एवढे पोरं सांभाळणे साधी गोष्ट. विठ्ठल विठ्ठल. आणि ही सगळं या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन. पण बाबा महाराजांच्या मुखातून कधी असा शब्द निघला नाही. रामकृष्ण हरी तरुण मित्रमंडळ माझ्या पाठीशी आहे, सर्व कॉलनीचा या ठिकाणी साथ आहे. म्हणून बाबा हे सगळं कार्य घडत आहे. मोठा सप्ताह घडतोय, साधी गोष्ट नाही सप्ताह करणं म्हणजे बाबा. आणि ही मंडळी अशी दिग्गज अशी मंडळी सापडणं हे बी मुश्किल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे तरुण पोरं हे जर कीर्तनात घडले ना बाबा, हनुमान चालीसा पसायदान यांना शिकवा, नाही तर परिस्थिती कठीण आहे. अजून तरी लोक 10वे 13वे करून राहिले. आणखी 4-5 वर्षानं म्हातारा उधळत येतील लोक. हे म्हातारं बळतण बितोय, खांदेकरी बितोय, पेटावणारे बितोय, आणि आग लावायला बितोय, आणि कावळा बितोय. आणि नाहीच कोणी भेटलं केस द्यायला तर संध्याकाळी कीर्तन ठेवून कीर्तन करायचे देऊन टाक. हे संस्कार घडवा.
कठीण आपल्याला महादेवाला बेलाचे पानं का, पांडुरंगाला तुळशीची पानं का, गणपतीला हरळी का, मारुतीला सेंदूर का, मेलेल प्रेताला विसावा का, दरवाजाला आंब्याच्याच पानाचं तोरण का, चौरंगाला केळीचे खांब का, मंदिरात जाताना घंटा का वाजवायचा, मंदिराच्या बाहेर कासव का, आपल्यावर 3 ऋण, देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, आपले 5 आराध्य दैवत भगवान शिव, आदिशक्ती भगवान विष्णू, सूर्यनारायण, गणेश. पण आपलं कसं चाललं पिचेशी आई आगे दटाई. एखाद्या बापाचं उत्तर कार्य त्याला ब्राह्मणानं पाठावर बसवलं म्हणे म्हणा मम आत्मतम श्रुती फल प्राणक, तर डोळ्याला पाणी लावा. ते ब्राह्मणाच्या डोळ्याला पाणी लावे. इकडे येणार नाही लोक. आता 85 वर्षाचं म्हातार आमच्या गावात सगळ्या वायरी तुटल्या. मला देव देव करू वाटतो मारी पाणी आहे का हे बाटली. विठाला विठाला शिल्लोडकडे पाऊस पड्याना पाकावो. लोकांना जिवंत माणसाची प्रेत यात्रा काढली. जिवंत सगळं गाव ठेवाले. साधी गोष्ट. आपण ते स्मशानभूमी गावाच्या बाहेर हायवे रोडला लोकांना असं वाटलं ट्रॅफिक जाम झाली. त्यांना ते प्रेत पटकलं. सगळे लोक ट्रॅफिक मोकळी करायला लागले. पण ते एसटीच्या ड्रायव्हरला सवय राहते. अर्धा तास गाडी लेट झाली म्हणे या प्रेतामुळे. हा त्यानं प्रेताकडे पाहिलं. तरुण आहे का म्हातारा आहे, स्त्री का पुरुष आहे. मग ते प्रेत मेलेलं होतं का ते. त्यानं गुच्चीप मारानं त्यानं ड्रायव्हरला असा हात दिला. त्याने एसटी ठोकून दिली. हरिय भजनाबिन काळ कालवू नको रे बाबा. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. संस्कार घडवा. काळाची गरज आहे. चांगले पोरं नाही तर कठीण. आता याच्या कटिंगा बदलल्या. 1 साईड अशी फुल साईड आली बुचडा कट. ते बुचड्याला बी ते असं पांढरं लावून घेतं कावळा आगल्यासारखं. एखादी इमलची पुडी काढली अशी 10 वाली. आणि ते लहान त्याला काय म्हणता बच्चा. त्यानं ते असं हातावर टाकलं का लावलं. समोरून कोणी माणूस आला त्यानं हातला पावलं. मी गेलो त्याच्यावर शामपणा करायला. म्हणलं तो आला तुझ्या बाप होता की नाही मला खरी सांग. म्हणे हो. म्हणलं मी बरोबर ओळखलं. तो म्हणे ओ बा तो माझा बाप होता. ही गोष्ट खरी आहे. पण मग मी का त्याला घाबरून लपवली. म्हणलं मग म्हणतो याच्यातली अर्धी मारून देता. मग मला काय राहिली असते. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. विरोचन की पत्नी मनते भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया तो प्रभु पसारे हाथ. संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं. संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं. लेकिन अतिरेकी की औलाद गांव में भी आती है तो दंगल फैला देते है. बाबा 4 पायाचा वाघ्या नावाचा कुत्रा त्याला छत्रपती शिवाजी राज्य कळाले. घोरपडीला तानाजी मालुसरे कळाले. मारीच मामा राक्षस असून राम समजले. जटायू पशु असून राम कळाले. गजेंद्र पशु असून विष्णू कळाले. चेतक घोडा असून महाराणा प्रताप कळाले. 4 पायाच्यांना देवराज्य संत कळाले. 2 पायाच्यांना नाही कळाले. कळाले असते तर शिवजयंतीच्या दिवशी दारू पिऊन नाचले नसते. तिकडची गोष्ट. तुम्ही डुक्कर पाहिलं का. डुकराला माहिती आपली लेवल गटारीत आहे. किती बी ऊन तापू द्या डुक्कर कधी गटार सोडून कोणाच्या बंगल्यात जाणार नाही. किती बी ऊन तापू द्या डुक्कर गटार सोडून कोणाच्या बंगल्यात जाणार नाही. पण बंगल्यावाला बंगला सोडून गटारीत आल्याशिवाय म्हणजे तिकडची गोष्ट. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया बेईमान दुनिया बेईमान दुनिया बेईमान
बदलला सगळा पिक्चर. कुठेतरी जागृत राहा. पहा हे आमचे जुने बाबा कुलकर्णी बाबा, हा ते बाबा असे पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. अजून चष्मेनी काही म्हाताऱ्या ह्याला हे ज्युनियर केजीला जातं, ह्याला एवढा चष्मा. बरं हे गाडीत बसलेला ड्रायव्हर 2 दिसता. पहा आमच्या चोपदार अजून बी 2-4 झोडपून काढेल. याला म्हणता पूर्वीचे मराठे सकाळी लवकर उठे, ढाल तलवार घेऊन रानात पळत सुटे, कट्टे पण पिछे न अटे. आताचे 9-9:30 ला उठे, बिनतोंड डोळ्याचं चावर सुटे, बशीचा काठ फुटे पिछे न अटे. गेलं ते खबरदार, जर टाच मारून झालं पुढे बुडवील चिंदड्या राई एवढ्या. कोण्या गावचे पाटील आपण चालला आता कोठे. उठ तानाजी उठ सूर्याजी उठा रे शेलार मामानो, मामानं मारलं उड्डाणाला, दातानं फोडलं नरड्याला, उभं चिरलं उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला. धन्य धन्य तानाजी खरा भंगला हिरा निर्माला. आश्रमात कीर्तनादी जगतात, कोंडाना घेतलं जाऊन रातोरात. शिवाजी गेली त्यानं खैराताची, शिवाजी गेली त्यानं खैराताची, शिवाजी गेली त्यानं खैराताची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जय म्हण रे ओ बापा, जय म्हणा जा. तू माटी मारणं मी म्हटलं चहा ठेवली का तू? अंधार फार झाला, अरे दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे. दिवा पाहिजे, दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा, देशाला जिजाऊचा शिवा, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जय मन काय तुम्ही बाबा. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामलं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामलं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. या भगत जगतीची फुलं विझवतीची जगत वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझी जिजाऊची पुण्याई कशी आली बघा, जिजाऊची पुण्याई आली बघा. ओ बापाचा बाप वागचुबा जन्मला, ओ बाबाचा बाबा राजशुभा जन्मला, ओ बाबाचा बाबा राजशुभा जन्मला. जय भवानी, जय भवानी, शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात है, इसको बोलते आवाज. असा आवाज जेने बाबा. हो आमच्या गोपाल महाराजांमुळे या ठिकाणी बाबा ही मंडळी भेटणं मुश्किल आहे. हो आमचे आंब्याचे बाबा अजय महाराज, संगीत विशारद ज्यांचा आवाज आहे, युट्यूबवर टाका तुम्ही. हो गायन म्हणजे गायन, पूर्ण महाराष्ट्रभर भागवत धर्माची पताका ज्यांच्या खांद्यावर आहे. खरंच ती मंडळी या ठिकाणी भेटणं मुश्किल आहे. त्याच्यानंतर आमचे दीपक महाराज, दीपक सावतामाळे, आपलं दीपक महाराज कोटलीकर बाबा. आवाजाला तोड नाही हो, पूर्ण महाराष्ट्र वेळा केला आमच्या महाराजांनी. हो खरंच धन्यता द्यावी लागेल. आणि ही मंडळी भेटणं, मी सांगतो ना, इथला सप्ताह झाला की माझ्या गावात चला 20-20 हजार देतो, येणार नाही कारण तारखा पॅक असतात. त्याच्यानंतर बाबा आमचे प्रकाश महाराज धरणगाव, आमचे भगवान बाबा संस्थेचे चेअरमन या ठिकाणी बाबा प्रकाश महाराज सुद्धा आहेत. त्याच्यानंतर बाबा आमचे चेतन महाराज भांजरेकर, संगीत विशारद ज्यांचा पकवाज वाजवणं आहे बाबा, धन्यता द्यावी लागेल.
शेव हा होतं ते गावाचं ना. कसं आहे आमचा दररोजचा पिक्चर बदलतो. हीच गावची तीच गाव भिकाऱ्याले. शाबास बाबा. आणि कठीण आहे. रातचे 2च लोक फिरता महाराजांचोर. भेटले तर चोरच भेटता. त्याच्यामुळे सगळा विसर पडतो. आमचे चेतन महाराज शेवाळेकर महाराज संगीत विशारद ज्यांचा पकवाज वाजवणं साधी गोष्ट नाही. या ठिकाणी ऱ्हस्व दीर्घ विलांटी उकार मात्रा सगळं सांभाळावं लागतं. आणि असे आमचे महाराज या ठिकाणी आमच्या गोपाल महाराजांमुळे या ठिकाणी हजर आहेत. बाबा टाळी वाजवा, धन्यता द्यावी लागेल. आणि आमचे गोपाल महाराज स्वतः समोर बसले. त्याच्यानंतर आमचे रोशन महाराज संबळवादक पकवास संबळ गायन महाराज सुद्धा माझ्यासोबत दररोज आहे. त्याच्यानंतर आपले विनेकरी बाबा आणि त्याच्यानंतर आपले सोबदार. वा वा वा. एवढ्या हिवाळ्यात घाम फुटतोय बाबा. हिवाळ्यात साधी गोष्ट आहे का ते. हा आता आम्ही उभे असल्यावर आम्हाला एवढी थंडी वाजते. तुम्हाला बसली बसली किती वाजत असेल. हिवाळ्यात घाम फुटणं हे पुढच्या जन्माची कमाई बाबा. राजाची पोरगी होती ती कोण. विष का प्याला राजाजी ने भेजा पिबत पिबत मीरा हासी रे मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा. बाबा हा भगवंताचा धर्ममंडप आहे. पुढच्या जन्माची कमाई येते. धन्यता द्यावी लागेल आमचे सोबदार. आणि सावण क्या बात आहे. आमच्या धानोऱ्याचे काय नाव माऊलीचं. पंकज महाराज. हो साऊंड नाही तर कटीने त्या बोतवडकडे गेलो असा हातोड्यानं माईक ठोको तरी आलो म्हणे ना. त्या मलकापूरकडे कीर्तन आटोपल्यावर समजलं आपला माईक बंद होता. काही काही गावात 55 वर्षाची परंपरा. समोर रेतीची बांधली त्याच्यात आसारी खोशेल त्याला एकच माईक सुतेनं बांधेल. एकच भोंगा तो बी राग राग पाहे. मागे 4-5 म्हातारे त्याच्यात 2-3 वायरी तुटेल. 2 तर कीर्तन आटोपल्यावर म्हणे करतानी का सुरू. म्हणलं मेलो रे बाप. मी म्हणू पुंडलिकावर देव. ते म्हणे पुंडलिक नवर देव. मी म्हणू कृपाळू सज्जन. ते म्हणे उपाळू सज्जन. पण या ठिकाणी बाबा कळी काळावर घातली कास एक एका होऊन बळी. हो आमचे यूट्यूब चॅनलवाले नाव माऊलीचं ज्ञानियांची माऊली यूट्यूब चॅनल. टाळी वाजवा बाबा. हो तुमच्यामुळे आमचा प्रसार पूर्ण महाराष्ट्र भरवतो. वा वा वा. धन्यता द्यावी लागेल बाबा. आणि सुंदर असं नियोजन आहे. त्याच्यानंतर आमची मंडळी आले. आमचे समीर सिंग दादा आले. हो मोहाडीकर सावता महाराजांच्या गावचे. त्याच्यानंतर आपले दीपक महाराज. वा वा. त्याच्यानंतर दुसरे दीपक महाराज कळमसऱ्याचे. त्याच्यानंतर ही सगळी मंडळी. वा वा वा. इकडे आपले सुरेश दत्त वकील जळगावकर. त्याच्यानंतर आपले भरत दादा बोरखेडा. सगळी मंडळी. आमचे कल्पनाताई आल्या. माझी मावस बहीण आहे बाबा. हो सगळे या ठिकाणी असतंय. मंडपन साऊंड हे सगळं पाहून मला बी असं वाटतंय आपली पुण्यतिथी करून टाका. पते आहे म्हणा करायला तयार. बाकी ते तारखा गेले लोक आराय मारतील. विठ्ठल 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 विठ्ठल. लय लोकांना अभिमान आहे. गाडी बंगला पैसा संपत्ती ट्रॅक्टर जेसीबी लाईन गेली तर इन्व्हर्टर गेलं. सौर ऊर्जा गेली. चंद्र ऊर्जा गेली. स्मशानभूमीत ऊर्जा. आपल्याला देवाचंच काम नाही. एकाल म्हणलं चालतो पंढरपूर. ते म्हणे आपलं पाप असली. मग आता आम्ही जातो तर आम्ही फक्त 85 वर्षाची आजी आली म्हणजे बाबा मला माठ टाकायची. म्हणलं एवढं वय झाल्यावर म्हणजे आता सगळं दात पडले चावलं जात नाही. हा तुला देवाचं काम नाही पण देवाला तुझं काम आहे. ज्या दिवशी देवाला तुझं काम पडणार नाही त्या दिवशी घरासमोर गर्दी जमल्याशिवाय राहणार. 4 खांद्या करी 1 मडकं धरी राम चालले पंढरपूर. इकडे बी येता का बँडवाले. आमच्याकडे आलं बाबा. ते म्हणे पिंजरा उडून गेला पोपट रिकामा झाला. अरे म्हटलं उलट झालं ते. हे फुल देशी पेल. काय त्या मरणाऱ्याचा उद्धार होईल. ही मंडळी पाहिजे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशाने जा. बाबा प्रत्येकाला जायचं. जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहरेत ते ना तोम शोचू तुम्हारसे उपजले ते नाशे पुनरुपी दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आमचे सावता महाराज म्हणतात समयाशी सादर भावे देव ठेवीन तैसे राहावे.
कोणी दिवशी बैसून हत्तीवर, कोणी दिवशी पालकी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयाशी. बाबा प्रत्येकाला जायचं, मृत्यू लोक आहे हा. आमच्याकडे एक म्हातारं गेलं 95 वर्षाचं, त्याच्या अंगावर 10 ग्रॅमची अंगठी. माणसानं खोटं बोलू नये, खोटं कधीच सांगू नये कीर्तनकार सोडून. असे रडत घरचे. हो ते आपले रवी किरण महाराज बरोबर सांगताय ना, तुम्हा बाबाला अजून बी अंगठी शोभून दिसते न. उतरा बडे बांधून या देशी काळा. बरं महिला मंडळाचा सब माणूस आला, एक बाई डॉक्टरला पाहून रडे म्हणे, तुम्ही लय कोशिश केली ना पण आमचे राम काही थांबले नाही ना. बरं ज्या बाईला रडता येतील एवढी किंमत ती तेवढीतच बसते. चहा पाणी जेवण झालं की ताट लोटून देते आराम के साथ. जिला रडता येत नाही ते तिकडेच भांडे घस धुणं धुई पाणी भर झाडून काढ सोपं रंड. एक बाई तर आम्हाला पाहून रडे म्हणे, आमना राम का तुमले पंढरपूर मा दिसला न. लतुना राम कधी गावातल्या मंदिरात तर पडला नाही न. दिलीनी जाळूनी संसार भैसला अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. बाबा चिंतन केलं, किती दिवस जीवन जगला त्याला महत्व नाही, जीवन कसा जगला याला महत्व आहे. तुकाराम महाराज 42 वर्ष, सावता बाबा 45 वर्ष, ज्ञानोबराय 22 वर्ष, मुक्ताबाई 17 वर्ष 7 महिने 27 दिवस. तुकाराम महाराज 3दा आले 3दा गेले वापस. कोण? तुकाराम महाराज 3दा आले 3दा वापस गेले. तुकाराम महाराज 3दा आले. वकील साहेब तुकाराम महाराज 3दा आले 3दा वापस गेले. तुकाराम महाराज आपला म्हातारा गेला तर पत्ताच दे. आपण आगारी समजते का तुम्हाला? ते मालेगावकडे गेलो मग कीर्तन पुण्यतिथीचं, त्या आजीचा मुलगा बी गेला आणि पती बी गेला, नात तो शिल्लक. तिथीच नाताला सांगे, ओय तुन बाबाला बिडी बी आवडे, बिडी बी टाक. कशात? तुन बाबाला पोळी बी आवडे, तुन बाबाला चहा बी, तुन बाबाला दारू बी आवडे. ओ बापरे कीर्तन म्हटलं कार भाऊ, मग तुन बाबाला म्हातारी बी आवडे. विठ्ठल 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 विठ्ठल. किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, जीवन कसा जगला. तू उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाचे उरे मागे, हो उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. उत्तमाने एका भरण्याची सरे, उत्तमाने एका भरण्याची सरे, टाळी वाजवा बाबा. ना दणका पाहिजे थोडसा, नाही तर मग रोप. लोक म्हणता खुशाल झोप. संगीत तो ईश्वर की देन, हर सुर में बसा राम, रोगी को सुनाए रागिनी तो उसे भी मिले आराम. हा नाही तर मग काही काही ते पंक्ती जेवायला पाहिजे. अरे राम अरे राम अरे राम. पाच येईना पडशील काही जेवायला रावणा रावणा राजा. रावणाचा आणि जेवणाचा संबंध आहे का? हा ते जालन्याकडे एकाने बेसूर म्हणलं त्याला बंद करते, त्यानं टा ठेवला घरी. कीर्तन आटोपल्या. लोक म्हणे बाबा तुम्ही त्याला बोलायला नाही. म्हणलं का बरं? म्हणे जाऊ दे. म्हणलं का बरं? म्हणे आजचं पाकिट त्याच्याचकडे होतं. गेलं आजचे पाकिटवाले आहे ना. विठाला 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 विठाला. गालाचा हात काढणार तू काही. जाऊ दे कोणी बी निवडून. ओ नाव सांग, तुझे नाव सांग. नाव सांग ना तुझे नाव. तो मागचा भाऊ तुझे नाव सांग. उभा राहून नाव सांग. हा असं मग हा उभा नाव सांग ना तुझे ना. मग येतं बॅनरवर आहे तुझेच नाव ना. हा सांग. चांगला उभं राहा. हा मोठं ना सांग. काय नाव? नारायण. सोपा प्रश्न, लवकर उत्तर दे. जोरात आवाज काढ. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? 1 किलो का मोठं सांग. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? लोखंड. वा रे वा बैसकाले. तो इकडचा. हा तो. हा तोच ना. मी तर उभा असे. तुझं नाव? मंथन. समुद्र मंथन. सोपा प्रश्न, लवकर उत्तर दे. जोरात आवाज काढ. 1 और 91 1 और 2 92 1 और 3
मोठ्यानं सांग. 1 91 1 2 92 1 3 पैस खाले तो पुढचा. हा तो सांग पटकन. 1 91 1 2 92 1 3 मोठ्यानं सांग. 1 3 93 बेस हुशार. हा भाऊ तू किती जातो? उभा राह असं चांगलं उभा राह. मोठ्यानं उत्तर दे इकडे पाहून. घड्याळ काटे किती? 3. असं हुशार बोरगा पाहिजे. 6 सकम पैस खाले तो मागचा. हा हा तो भाऊ. हा तू राह उभा. असं मानू. हा शाबास. 26 जानेवारी कधी येतं? बस खाले 15 ऑगस्टला नाही. चांगले पोर आहे बाबा. त्या रावेरकडे एक पोरगा उभा केला. त्याला म्हणलं का रे रावणाची लंका कोणा जाळली? तो पोऱ्या जोऱ्या जोऱ्यान रडे. बी त्या दिवशी घरीच नाही होतो बाबा. चिंतन केलं हो. तुकाराम महाराजांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. अर्जुनाचे केस विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. सखोबाचे हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. शबरी मातेच्या तोंडात जखमा झाल्या. राम म्हणता म्हणता आमच्या तोंडात जखमा झाल्या इमलच्या पुड्या खाता खाता. बाबा आज पहिला दिवस. आपल्याला पत्तरवाळ्या टाकायचं काम आहे. आज नामाचं चिंतन, नामाचं महत्त्व सांगायचं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. बाबा नाम साधन रूप साध्य आहे. देवापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे नामस्मरण आहे. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तिचारी. घरी त्यांच्या नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही. बाबा तुकाराम महाराजांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. अर्जुनाचे केस विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. सुखोबाचे हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. ही त्यांची भक्ती होती. बाबा काय परिस्थिती. तुकाराम महाराजांची चूल 3-3 महिने पेटत नव्हती. उमरा आणायचे समोरच्या शेतातून. उमरा खायचे. 3-3 महिने चूल पेटत नव्हती. अर्ध लुगडं होतं ते पण सोडून ठेवलं. जिजामातेनं आंघोळीला बसली. अर्ध लुगडं ते बी रुक्मिणी मातेनं भिकारणीचं रूप घेतलं. ते लुगडं घेऊन गेली. कोण? रुक्मिणी माता. हो परवाच्या दिवशी आमच्या गावात एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं. तिच्या अंगावर साड्या येऊन पडल्या. बाई मरून गेली. चिंतन होतं बाबा. हे राहा दिवस चिंतन केलं हो. नामदेव महाराजांची पत्नी रडते रुक्मिणी मातेजवळ. अहो रुक्माबाई विठ्ठलाशी सांगा व्रताराशी कागा वेडे केले. 14 माणसे आहे माझे घरी. अन्नासाठी फिरता दारोदारी. तुकाराम महाराजांची पत्नी माझे माय बापे बरे नाही केले. पदरी बांधले भिकाऱ्याच्या. बाबा चिंतन होतं. जगाचा बाप त्यांच्यासाठी धावत येत होता. त्यांची आमची भक्ती. आमच्या खिशात हरिपाठाचं पुस्तक. त्याच्या सट्ट्याच्या चिठ्ठ्या. म्हणजे तिकडची गोष्ट. म्हातारा म्हातारी बसली. म्हातारी म्हणते पहा ना तुम्ही किती कष्ट केले. म्हातारा म्हणता आहो ना मी किती कष्ट केले. मंदिराचे घंटे चोरले. बैलाले घंटे केल्या. मीटर घेतलं नाही. आकोडे टाकू टाकू. बाबा काही नाही हो. कुठंतरी भगवंताचं चिंतन करा महाराज. राम नाम आधार है जिनको जल मेरा बनाते. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. राम नामाची जर जोडी केली. जोडी म्हणजे काय? बैलाची जोडी. आहा आणि या रंगात रंगून जा. नाही तर कोणता दणका कसा होऊन जाईल त्याचा भरोसा आहे का? आता आमच्याकडे शिंदाड पाचोरा ढगफुटी झाली. उत्तराखंडामध्ये ढगफुटी झाली. पंजाबमध्ये 8-8 दिवस लोक वरती गच्च्यावर बसलेले होते. प्यायला पाणी नाही, खायला काही नाही. कोणता दणका ते बुलढाण्याकडे मागच्या वर्षी टकल्या व्हायरस आलता. ऑटोमॅटिक टक्कल. बरं झालं तुमच्या नगरामध्ये कोरोना वगैरे काही नाही होता ना समीर दादा? नाही का? होता नाही कोरोना? आमच्याकडे चांगले चांगले ॲम्ब्युलन्समध्ये नेले. आणि तिकडून कॅरी बॅगमध्येच आणले. बैठ मेरे पास तुझे.
आमच्या गावात तर लग्न बिल आहे ना कोणी. लोकांनी येड्या बाबडी खाली माळा टाकल्या, मुलडे ते सगळे. लोक म्हण तुम्ही लावत जा, म्हणलं चालीन भाऊ. अशा 10 बाय 10च्या रूममध्ये 4 लग्न लावले मी. 250-250 रुपये दिले लोकांना मला. फोटो काढू दिला नाही, गर्दी जमू दिली नाही. 1000 रुपये जमले माझं. बरं वाटे कोरोनात 1000 रुपये जमले. व कोणतरी पोलीस आले, बातमी दिली. पोलीस आले, गच्चा मारून 2000 रुपये घेऊन गेले. म्हणलं जाऊ दे. 3ऱ्या वर्षी मार्च महिन्यात गाडी आली. फुकट तपासणी, मग घरी मारा ना. त्या गाडी जोगी गंमत पाहायला 2 जण उतरले, एकानं मागून एकानं पडून हात पक्कात, एकानं नाकात नडी टाकली. म्हणजे नीट उभे राहा म्हणलं. ओ बापरे. लगेच 5 मिनिटात रिपोर्ट. म्हणलं कसं काय? म्हणे पॉझिटिव्ह. ओ बापरे. शिका नाही, खोकला नाही. लगेच गावात बातमी पसरली, महाराज सापडला. असेच म्हणे लोक. तिकडे 3 सापडे, जिकडे 4 जसे अतिरेकी सापडे. तर रिपोर्ट हातात. म्हणलं आता घरी जा का शेतात जा? घरी जा. म्हणलं जाऊन पाहू घरी. रस्त्यानं चाललो मी, असं पाच जाऊ कोहरी. लोक मला पाहिलं दुरूनच की लगेच बा दारी गेलो, अंगणात उभा राहिलो. बाई वाट्यावरतील माहिती नाही. ते म्हणे येता नाही. म्हणलं रिपोर्ट कसं काय? पॉझिटिव्ह. 3 गोधड्या पिशी गलीत. म्हणलं झालं आपलं काम. 3 दिवस शेतात होतो. वकील साहेब खोटं नाही. 3 दिवस शेतात. हो. 4थ्या दिवशी बाई दिसली अशी दुरून. म्हटलं वा. 3 दिवस उपाशी होतो तरी असं डोळ्याला अंधाऱ्या उठून उभा राहिलो. बाई दिसली. मला कोण नसलं चालेल, पण झालं आपलं काम. आपली पत्नी आली, आपल्या दुःखात सहभागी आली. तिनं 5 ताली डबा आणला होता. लय जवळ आल्यावर समजलं 5 ताली डबा, 20 फुटाचा टोकर. टोकरात डबा गोताडा. जय हरी. जिसका न कोई संगी न साथी. बाबा म्हणून नम्र झाला भूतात त्यांनी कोंडले अनंता. आज जगाचा बाप येतो हो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. हा भक्तीचा गोंधळ आहे बाबा. रंगून जाया. हा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जगाचा बाप येतो, त्याला गोंधळ आवडतो. गोंधळ भक्तीचा. हा 10-5 घाला जेऊ, तुमची कपाशी असून देऊ. जिथे विठूच्या रावळा तिथे तू कयाचा गोंधळ केला बाबा. मुक्ताबाईने गोंधळ केला. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी. थोर नवलावा झाला, वांजे पुत्र प्रसावला. मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती. 17 राजन भरून उरले, पिले 12 हत्ती. पिंगळा जोगी नाथ बाबाचे रूपक आहे. कुट रचना आहे. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. माय कोणती आशा, बाप कोणता मोहन, चरण देवाचे धरावे. दुर्बुद्धी सद्बुद्धी, या दुर्बुद्धीला सद्बुद्धीनं पंढरपूरला नेलं. या शेजारणीनं बरं नाही केलं गे बाया. भला पण जोडी बाबा. जोडी म्हणजे काय? बैलाची जोडी, पत्नीची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, गुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी. बाबा एवढं चिंतन करा. नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात. आवडे देवाशी तो एक प्रकार नामाचा गजर. रात्रंदिवस करा हरिभक्ती, येईल परलोकी कामान. सोडविल यमापासून या. म्हणून भोळे भाळे भक्त गाताची सावळे, त्यांचे प्रेम आवळे. विठोबाशी काही न लगे एक भावाची कारण. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. म्हणून बाबा एकच काम करा, राम नामाची जोडी करा. त्याचा फायदा काय? अभंगाच्या प्रथम चरणात ऐसी जोडी करा, राम करती धरा. 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 ऐसी जोडी करा, राम करती धरा.
हो ऐशी जोडी करा कैसी ऐशी जोडी करा हे राम राम नामाची जोडी करा बाबा वाल्याचा वाल्मिक झाला उदाहरण भरपूर आहे राम नामाची जोडी करा ऐशी जोडी करा राम कंठी धरा नेने चुके फेरा गर्भवास नाही तर कठीण आहे बाबा मातेच्या उदर कोरी पचुनी विष्ठेच्या दाथरी उकडो नि नऊ मासावरी साधी गोष्ट नाही महाराज आणि एकच काम करा काही अटी सांगितले त्याच्यामध्ये गुंतू नका नाही तर चांगले चांगले ठोकले या माऊली रामकृष्ण हरी वा रे वा आज तर खरंच असा मेळ जमला सगळी मंडळी आली बाबा चांगले चांगले ठोकले गुंतू नका याच्यात हो भगवान विष्णूची माया स्वतः रडते आणि चांगले चांगले रडले मोठी यादी आहे देऊ का धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मात्यारा हो इंद्र चंद्र सीताराना धडक मारली नारदा केला रावणाचा चंदा दुर्योधना मारली गदा घेतला प्राण केवळ 95 नाही लयच ठोकले बाबा मद कामाची ने घाये ब्रह्मकन्येशी धरू जाये हो परोशर केलं काय भोगली दिवा दुर्गंध कामाची कोतवाल यानं नाडीले बहुतासी हरिहराची अब्रू घेतो भाई नाही इतिहासी हो जमदग्नी दुर्वास नाडीले मान मान ऋषी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी जोहार माय बाप जोहार चांगले चांगले ठोकले बाबा ऋषी मुनी हा एक असा ऋषी झाला त्याने देवाच्या छातीत लात मारली कोणता ऋषी भृगु एक समुद्र पिऊन टाकला कोणता ऋषी अगस्त्य एक ऋषी असा झाला त्याच्या हाडकं घ्यायला देव आले इंद्रानं वज्र बनवलं कोणता ऋषी दधीची ऋषी एक असा झाला त्याने यमाला श्राप दिला यम युधुर बनला कोणता ऋषी धरंगावचा पकाभो पकाभो महिला झाल्या एक बाई अशी झाली भगवान विष्णू दगडाचा करून टाकला कोण बाई जालिंदर रुंदा शिवपुराणात कथा आली तुळसाबाई एक पतीचा प्राण वापस आणला कोण बाई सावित्री एक बाई 3 देव पाण्यात टाकून दिले चान म्या करायला लावून दिले कोण बाई सोनिया अनुसया एक बाई वाटीत पाणी घेतलं कुंकू दाखवलं सूर्याच्या खाली ठेवून दिलं सूर्य जागेवर थांबून गेला खडे हो जाओ खडे हो कोण बाई शांडेल्या लोपमुद्रा ते का अशी बाई होती का तिकडे गेलो शिल्लोडकडे एक बाई खाटीवर बसेल डोकं झटकेन माझ्याकडे पाय म्हणे महाराज आहे का म्हणलं हाव म्हणे मग काय काय करता म्हणलं भागवत रामायण कीर्तन म्हणे मग तुम्हाला काही समजत बी असेल म्हणलं हो म्हणे आज काय म्हणलं 14 जानेवारी मकर संक्रांत तीळ संक्रांत म्हणे कशावर बसेल आहे म्हणलं खाटीवर कोण काय विचारेन त्याचा भरोसा नाही बाबा ते मालेगावकडे शिवपुराण चालू 4थ्या दिवशी एक म्हातारा आलं म्हणजे बाबा आपल्या लग्न पत्रिकेत गणपतीचा फोटो राहतो म्हणलं हो म्हणे मग महादेवाच्या लग्नात कोणाचा असेल म्हणलं तुझ्या बापाचा कोण काय विचारेन त्याचा भरोसा नाही बाबा आपले वारकरी भेटले ना असा आनंद नाही तर काय काय म्हातारे ते रावेरकडे जागर काल्याचं कीर्तन रात्री जागर सकाळी काला लोक म्हणे बाबा आता इथं रात्रभर गाव पंगत चालीन तुम्ही वरती जा 10 रूम झोपून राहा म्हणलं चालीन भाऊ आता वरती गेलो मला काय माहिती दरवाजा उघडा कोपऱ्यामध्ये म्हाताऱ्याची खाट त्याच्या सगळ्या वायरी तुटेल ते दरवाजा उघडता बरोबर दसकून म्हटलं म्हणलं ओ बापा झोपऱ्या बापा वाडा वाडा महाराज आहे म्हणला हो मग आता सप्ताह चालू आहे आणि महाराज तरी बी म्हणे भाई इकडे का बरं आले म्हणलं ऊसतोडे आले हा वाडा वाडा कसे आले म्हणलं सरपटात तुम्हार गुच्छ काही काही पोरं सोर म्हणलं हा 2 पोरं 2 पोरी तुझा गुच्छ आणखी 5 मिनिटांनं म्हणे लग्न बी झालं असेल म्हणलं घ्या बापा त्यानं पेटीपोडा काढला पेटीपोडा त्याला पहिल्याच बिडीला माचीस लागली मग माचीचं काम नाही बिडीवर बिडी बिडीवर बिडी अर्धा पुडा चक्क अरे म्हणलं झोप दुःख काय झाला अर्धा पुडा चक्क एका पुड्यात किती बिड्या राहतात त्या पेता नाही का इकडे मी हिसकून घेतल्या टेबला ड्रॉप मध्ये पटकला मला झोप गुच्छ मला काय माहित रात्री 3 वाजता उठलं ते म्हणे हो बिड्या म्हणलं मर टेबला ड्रॉप मध्ये मर
लाईन जाईल त्या दरवाजावर आदळलं, तिथून डायरेक्ट टेबलावर गेलं, त्यानं ड्रॉप उघडला. आणि दिवाळीचा दिवस, दिवाळीची पिरियड, पोरांना फटाकडे बी त्याच्यात ठेल. लांब लचक फटाकडा काढला, अंधारात तोंडात घातला आणि माचीस लांबले ठा. देवे दिला द्या भजना गो मोठा कितना हस. आयुष्याच्या साधना सच्चिदानंद पदवी घेणे, पण बाबा काही अटी सांगितल्या याच्यात गुंतू नका, नाशिवंत अटी. म्हणून महाराज बीज भाजोनी केली लाही, आमा जन्म मरण नाही नाही. महाराज या अटीमध्ये गुंतू नका. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास भरा संतापा या भंगाच्या दुसऱ्या चरणात. हो नशिबंत आटी प्रिया पुत्र धन, हो नशिबंत आटी प्रिया पुत्र धन, टाळी वाजवा बाबा. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शिन त्याची फळ, वासनेचं बीज जाळून महाराज आम्ही बीज भाजून केलेलं आहे. आता आम्हाला जन्म मरण नाही, म्हणून एकच काम करा, भगवंताचं चिंतन करा बाबा. नाशिवंत अटी जपू ना कोणी नाही का. किती वाजले आता? मै गटाय बंद पडेल बरं. किती वाजे लोक चालले आज? ओ बापा रे, वा रे वा. पण चांगलं आहे. तुम्हाला भाषा समजते ना मग? कारण माझं गाव पाचोरा तालुक्यात कळमसर आहे, लोहारा कळमसरा. आणि आमचं कसं झालं बाबा, आम्ही लेवा पाटलातून सुटलो, मराठवाड्यातून सुटलो, विदर्भातून सुटलो, आयरनपट्टीतून सुटलो, मध्येच लटकलो असे संजय गांधी निराधार. कोणी आम्हाला तावडे म्हणतं, कोणी काही. आमची भाषा कठीण आहे. एखाद्याचं नाव रामराव ठेवा, लोक त्याला राम्या म्हणता. 3 चाकी रिक्षातीचं नाव प्याजो, पण लोक त्याला डुक्कर म्हणता. भाषा नाही कळाली, घोटाळा होतो बाबा. आता मी दररोज आयरनपट्टी ते मला आयरानी समजते. आमच्या समीर दादाचं गाव आमच्यापासून 20 किलोमीटर, 15 किलोमीटर तिथून आयरानी सुरू होते. आयरानी मला समजते, पण बोलता येत नाही. बोलने को जाता शेंटे पे हलपाट्या खाता. जमली तर बोला, नाही तर बोलू नये. एक तर म्हणे हमारी तरफ इतना पानी पड़ गया, इतना पानी पड़ गया, डबल डबल. ओ काका, ती विदर्भातली मंडळी आली. म्हणलं भाऊ चटाया टाकल्या, बसा पानावर. ते बी असे डोक्याच्या वरच्या पानावर बसले, चटाईकडे तोंड केलं. म्हणलं हो. एकाला कीर्तनात म्हणलं माणसानं बाहेरून स्वच्छ व्हा, तसं अंतरून स्वच्छ झालं पाहिजे. ते कीर्तन आटोपल्यावर घरी गेलं. रात्री तांब्यात पाणी, पाण्यात निर्मा तांब्या भर पाणी पिलं. रात्रभर भर डबा, धर रस्ता, भर डबा. ते सकाळी आमच्या गोपाल महाराजला विचारे, म्हणजे रातचा बोवा कोण आणलेला होता. बोवा नको तुला निर्मा प्यायची सांगली का? एकानं कीर्तन आटोपल्यावर माईक घेतला, म्हणे हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज. कळमसरेकर सुंदर अशा प्रकारे कीर्तन केलं. म्हणून महाराजांना गावकऱ्यांतर्फे हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो.
साधी गोष्ट नाही बाबा. समजते ना तुम्हाला भाषा? वाजवत जा टाळी. मग आता काय हरकत नाही, आता नाही. विठ्ठल विठ्ठल भजन झालं की बाबा नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, हो जाळूनी संसार बैसवला अंगणी, हो संसाराच्या नावे घालून या शून्य, दुष्काळी आटले द्रव्य गेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली, भाग्य तरी नोय धनपुत्र दारा. बाबा नामस्मरण हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि तरुण जायचं असेल तर त्याचे हजारो नाव आहे बाबा, हजारो. फक्त नाम चांगले चांगले. दगड तरले हो, राम नामानं दगड तरले, आपण तरणार नाही का? हो हजारो नाव आहे. हरिता नाव आहे कामामध्ये, काम काही म्हणा राम राम. हो तरुण झाल महाराज. नाही तर 30 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्या, जळसरी भोगाव्या, 9 लक्ष 11 लक्ष योनी किड्यांमध्ये घ्याव्या, 10 लक्ष योनी पशुचे घरी, 20 लक्ष योनी पक्ष्यांमध्ये घ्याव्या, आणि मानवा भितरी 4 लक्ष 1 योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मानवाचा बहुत जन्मांती जन्मला अशी नराव, आणि देव तो सोयरा करी आता. यमाची मदंड बैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? म्हणून बाबा नामस्मरण करा. हो रात्रंदिवस चिंतन करा. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोड भंगा जाये, वड मांडण त्रिभुवन खाया, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. चिंतन केलं, रात्रंदिवस चिंतन केलं बाबा. हो जाता जाता सांगून जातो, नाव धड करा सहस्र नामाची, आणि जे भवसिंधूची थडी पावे, देवानं कमरेवर हात त्याच्यासाठी ठेवले. हा भक्ताला संकेत आहे, हे कोण आहे? येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तर या आईलीच थडी आहे सरले मायाजाळ. जो मला अनन्य भावाने शरण येतो, त्याला या भावसागरात एवढंच पाणी. नाही तर चांगले चांगले ठोकले मोठ्या याद्या दिल्या मी तुम्हाला. हो जाता जाता एकच सांगून जातो, चांगली मंडळी बाबा, खरंच धन्यता द्यावी लागेल. हो आपलं हे जळगाव आहे, शहर आहे, सिटी आहे, तरी संस्कार चांगले. घराघरात तुकोबा माऊली आहे बाबा. बऱ्याच ठिकाणी गेलो मी या ठिकाणी. हो अंगणामध्ये तुळसाबाईची सावली, हरिपाठाची संस्कृती आमच्या महिला मंडळाने सांभाळली, म्हणून भारतभूमी सजली आहे. हा पाहता आमची माय केवढा कुंकू लायले हाय का, हाय वाटत. मग हे मावशी समोर, वा रे वा, थोडसा का व्हायना आहे. नाही तर चांगलं आहे बाबा. आल्या गेल्यांचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, जी घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणता इंडियन मदार. आता कोणी सरकावू नका. नाही ते अकोल्याकडे गेलो, मोठा बंगला, ते उघडता कसं, ते लोक म्हणे बाबा ते डोर बेल का बेल डोर, बटन दाबा. बटन दाबता बरोबर दरवाजा रिमोटर खटकन उघडला. मधून अशी बाई आली, केस मोकळ्यान गाऊन. म्हटलं बापा आमोशा आली का शांताबाई आली? ते म्हणे आलात बाबा. म्हणलं हो. म्हणे कशी आला? म्हणलं मी कसा बी हो. मग म्हणे चहा घेणार, कॉफी घेणार, दूध घेणार, सरबत घेणार. म्हणलं एंडोसल्फान बी घेणार, तू आण फक्त. ते म्हणे बाबा एक काम करा, हा टावेल घ्या, ते बाथरूम आहे, लवकर जा, हातपाय धुवा. आता मी असं घाबरत, आपलं काय घालीन लोटांगण मोकळं पटांगण. ते टावेल घेतला, असं घाबरत घाबरत त्या बाथरूम जवळ उभं राहिलो. दरवाजा रिमोटर खटकन उघडला. मी फटकन मध्ये दरवाजा लॉक. मध्ये हौद नाही, बादली नाही, मग्गा नाही, मध्ये टावेल मिस, मोबाईल बी बाहेर. दरवाजा ठोको, दरवाजा उघडे. ते 2-3 नळ आडवा उभा गोल कोणता फिरावा मला बी समजायला. लय हिंमत केली, देवाचं नाव घेतलं, तो गोल नळ फिरवला. वरून शावर चालू झाला, ते बंद बी होईना, दरवाजा बी उघडेला. ओला झालो बाबा. कपडे निपडलो, बाहेर आलो. ती बाई म्हणे बाबा सटाया टाकल्या बसा. असं घाबरत घाबरत बसलो. ती बाई वाढायला आली, चपला घालून. म्हणे ताई चपला म्हणे बाबा त्या वाढायच्याच आहे. ओ बापरे. इतके लोक सुशिक्षित झाले, बोट घालून जेवायला लागले बाबा. काही दिवसानं बोटात जेवतील, बोटात. बरं जेवण झाल्यावर बैठक रूम मध्ये गेलो. आपल्याला ते खाटीवर बसायचं सवय. मला काय माहिती एवढा लेगा द्या. मी जोरात बसलो, बसता बरोबर इतका गेलो. ते घरचं मालक आलं, झालं का बाबा जेवण? म्हणलं हो. आवडला का स्वयंपाक? म्हणलं हो. मग म्हणे घरी भेटतं का? असं. ओ बापरे. चांगलंय बाबा, खरंच सुंदर असं नियोजन आहे महाराज. जाता जाता एकच सांगून जातो, सर्वजण भजन करा. 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देऊ. जो चालू कीर्तनात उठीन त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. शेजाऱ्यांना ताणून धरा जाऊ, काका खालभेश मी मारून जाईल. विठोबा रकुमाई, विठो
रखुमाई रघुमाये विठोबा रखुमाई रघुमाये विठोबा रखुमाई रघुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई आवली चला विठोबा रघुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वा बाबा खरंच पहिला दिवस आहे पण आमच्या गोपाल महाराजांनी सर्व कार्यकर्ते तरुण मंडळीने जसा स्वर्ग बनवून टाकला स्वर्ग वा हीच कमाल आहे बाबा हो खरंच तरुण मंडळी जर आपली इथं मिळाली ना ताकद नाही हो खरंच धन्यता द्यावी लागेल पहिला दिवस आहे आमचे अतुल महाराज आणि पहिला दिवस आणि पत्रिकेमध्ये बॅनरवर बी सगळ्यात पहिलाच फोटो माया आहे फोटो पाहून असं वाटते हा बुवा काय कीर्तन करतो बापा सगळ्यात फोटो खराब मायाच आहे पण चांगलं बाया म्हणत असतील फोटो तर असा दिसतो माय काय कीर्तन काय बॉम्ब पाडतो आणि काय नाही आता मागून मागून बाया म्हणत असतील बरं आहे माय फोटो तर लय खराब दिसतो पण कीर्तन चांगलं करतो पण चांगलं आहे बाबा सुंदर मंडप सावंत महाराज मंडळी वा फुलाचा हार बुक्का चोपदार नित्य पारोळ्याकडे गेलो चालदेवाने बा भजन सरपंचाच्या हाताने हार टाकायचा आहे आणि सरपंच गच्चीवर झपेल सरपंच उठवून आणला तो बी 15 मिनिटांना आला तर असा घाबरत आला तो म्हणे बोवा म्हणलं तू म्हणे बोवा हार सापडा बुक्का सापडत नाही मंजन चालिंग का म्हणलं लाव तसं काय नाही 5 मिनिटं घेऊ का हे मागचे नवरदेवचे बाप बाबा दिवसभर असं काम करा रात्री सुखानं झोप लागली पाहिजे 4 महिने इतके कष्ट करा 8 महिने खायला पुरलं पाहिजे आयुष्यभर असं कार्य करा म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे आणि जीवनभर अशी भक्ती करा मरते समय जगाचा बाप आपल्या स्वागतासाठी उभा पाहिजे बाबा खरंच धन्यता द्यावी लागेल चांगली मंडळी महाराज हो लोहा कितना भी मजबूत हो लेकिन जंग उसे खा जाता है लोहा कितना भी मजबूत हो लेकिन जंग उसे खा जाता है पर दोस्ती हुई परी से तो उसका भी सोना बन जाता है बाबा साधूच्या संगतीत या लवकर या जरे साधूच्या संगतीत या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बरेच लोक कुत्र्याची सेवा करतात कुत्र्याला गाडीत फिरवतात कुत्र्याला बिस्किट चारतात कुत्र्याला साबणानं धुतात कुत्र्यावर प्रेम करतात कुत्र्यावर कितीही प्रेम करा कुत्रा 1 दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही कुत्र्यावर कितीही प्रेम करा कुत्रा 1 दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही आई वडिलांना कुत्र्यासारखं जरी वागवलं तरी त्यांच्या मुखातून प्रेमाची दुवा निघाल्याशिवाय राहणार नाही त्याला आई वडील म्हणतात बाबा ठेव ना थोडंसं 2 मिनिट 65 वर्षाचा बाप रखरखते उन्हात कष्ट करतो 65 वर्षाचा बाप रखरखते उन्हात कष्ट करतो कोणासमोर न वाकलेला बाप स्वतःच्या मुलासमोर वागतो बेटा वाटेल तेवढे पैसे देतो एकच काम कर वाईट पोरांची संगत करू नको त्याच बापाचे पैसे घेऊन तो मुलगा कॉलेजला मजा मारतो रखरखते उन्हात तो बाप मरूनच जातो तो बाप जर मेला 4 पायाचा बैल मात्र मालकाला पाहिल्यावर हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही पोटच्या मुलाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही बैलाला मालक कळतो मुलाला बाप नाही कळत ज्या दिवशी आई वडील कळतील देवाची सेवा नाही केली तरी चालेल आई वडिलांची सेवा करा आई वडील देवापेक्षा श्रेष्ठ आहे जा वृद्ध आश्रमात विचारा त्या म्हाताऱ्या आई वडिलांना कोणी सांगेल माझा मुलगा वकील आहे कोणी सांगेल जज आहे कोणी सांगेल डॉक्टर आहे कोणी सांगेल साहेब आहे पण एकही असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी का शेतकऱ्याच्या मनगटामध्ये आई वडील वागवायची धमक तर आहेच पण 50 लोक जरी त्याच्या दारात आले तरी जेवण वाटी लावायची पावर शेतकऱ्याच्या मनगटात सगळ्यात मोठी धमक आहे बाबा शेवटचा मुद्दा मांडून जातो बरेच लोक म्हणतात बाबा मुलगी नको मुलगा पाहिजे चिमणी नको दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे तो कसा का पेटे ना तो माय बापाला का कुठे ना
मुलगा झालाच नाही तर माणूस 5 वर्ष रडतो, मुलगा झाला आणि मरण पावला माणूस 10 वर्ष रडतो, पण मुलगा होऊन नालायक निघाला तर माणूस जन्मभर रडतो. एवढं विसरू नका बाबा. संस्कार चांगले घडवा. घराघरात हनुमान चालिसा, घराघरात त्या ठिकाणी महाराज पसायदान, गीता सगळं त्या ठिकाणी झालं पाहिजे. महाराज धन्यता द्यावी लागेल. या ठिकाणी आमचे गोपाल महाराज, मला एकच शब्द वापरला, महाराज अनाथ मुलं काही असतील तुमच्याकडे ते पाठवा. धन्यता द्यावी लागेल, नाही तर कोणी कोणाला सांभाळायला तयार नाही. बरं हे सांभाळणे म्हणजे साधी गोष्ट नाही बाबा. 100 गुरं चारून आणणे कठीण आहे, 4-5 पोरं सांभाळणे कठीण आहे. यांचं हे दिसता बी तेवढे चांगले पण अपितर बी तेवढे हे. हा, सांभाळणं साधी गोष्ट नाही. धन्यता द्यावी लागेल. हो महाराज, हो मुलं देवा घरची फुलं. त्या रावेरकडे 2-4 पुढे बसेल होते. ते उठायला लागले बे म्हणून खाली बैस उठायला. 3दा झाला असं, 4थ्यांदा लाईन गेली. लाईन जाताच माझ्या पाठीत 2-4 बुक्के. लाईन तर जाणार नाही ना. नाही आपण कोणाला बोललो, खरं बोललो खरी फक्त एवढं बोललो. बरं आमच्या गावात कोरोना आटपला आणि एकच गुरुजी आहे शाळेत आणि 3 पोरं शाळेत द्या. ते पोरं एक दिवस गुरुजी डबा विसरला. मग पोरानं 3-3 पोळ्या नेलो. त्या गुरुजी म्हणे पोरांनो डबा आणले का? हो. किती पोळ्या? 3-3. मी डबा आणला नाही. मग 1-1 पोळी देतो गुरुजी. गुरुजीला 3 आल्या, पोर आणले 2-2 आल्या. बसले जेवायला. गुरुजी विचारे म्हणे का रे आज घरी जर विचारलं किती पोळ्या सांगशाल? 2-2 सांगू गुरुजी. आणि 1-1 पोळी काय सांगून देऊ गुरुजी? 1-1 पोळी कुत्र्यानं खाल्ली. सगळं काही चिंता नाही बाबा. महाराज एकच काम करा, मुलांना मुलींना त्या ठिकाणी संस्कार घडवा. काळाची गरज आहे. असो महाराज, बरेच लोक म्हणता मुलगी नको मुलगा पाहिजे, चिमणी नको दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. गर्भहत्या करू नका, मुलीला जगू द्या. काळाची गरज आहे बाबा. नारी नारी मत कर यार, नारी तो रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म प्रहलाद हनुमान. नारी तेरी यही कहानी, आंचल में दूध और आंखों में पानी, बुंदेले हर बोल के मुंह सुनी कहानी थी, खूप लडी मर्दानी होता झांसी वाली राणी थी. मुलीला जगू द्या. हिमालयासारखा पर्वत रडला पार्वतीसाठी, जनकासारखा विदेही राजा रडला जानकीसाठी. तुम्ही आपण रडणार यात काय नवलंय बाबा. मुलींना प्रार्थना करतो, महिषासूर मर्दनी बन, झाशीची राणी बन, अहिल्याबाई होळकर बन, जिजामाता बन, कणकर बन. 20-20 हजाराचे मोबाईल ठेवण्यापेक्षा 2-2 हजाराच्या तलवारी ठेवा, शस्त्र ठेवा. आडवा आला म्हणजे कापला गेला पाहिजे. लव जिहाद सारख्या घटना भरपूर होऊन राहिल्या. मुंबई उरणमध्ये यशस्वी नावाची पोरगी जनावरासारखी मारली जाते. श्रद्धा नावाची पोरगी 35 तुकडे होऊन फ्रीजमध्ये बसते. कलकत्त्याला डॉक्टर पोरगी जनावरासारखी मारली जाते. म्हणून एकच प्रार्थना एकच करतो, बाई तुला शेतातलं काम नाही आलं चालेल, अभ्यास नाही आला चालेल, स्वयंपाक नाही आला चालेल, शाळा नाही शिकता आली चालेल. एकच काम कर, ईश्वरा समान आई वडील त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आणू नको, 4 माणसात त्यांची मान कधी खाली घालू नको. एवढं जरी सांभाळलं तुझ्या जीवनाचं कल्याण झालं बाबा. मुलीला जगू द्या. काळाची गरज आहे महाराज. पहिला दिवस नामाचं चिंतन, आईशी जोडी करा, राम कंठी धरा, येणे चुके फेरा गर्भवास. फेरा लय कठीण आहे बाबा. फेरा जर पडला ना फार चक्कर पडतो. 1-1 योनी कोटी फेरा मग लागे वारा. हो, म्हणून नाशिवंत अटी याच्यात गुंतवणं काही स्वप्नासारखं आहे. आणि नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे तरुण जायचंय. हो, मानव देह आपल्याला मिळाला आहे बाबा. एकच काम करा. आणि काही झालं मग तुमच्यावर जर काळ चालून आला, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुपम्य, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हा, त्या काळाच्या तोंडावर मारा, पण शस्त्र कोणतं ठेवा भात्यामध्ये? राम नामाचा अभंगाच्या शेवटच्या चरणात.